नमस्कार. मराठी अपडेटमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, इनामदारी आणि जहागिरी या दोन्ही व्यवस्था सारख्या वाटल्या तरी त्यांच्यात मोठा फरक होता. इनामदारी म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेल्या पराक्रम, निष्ठा, धार्मिक किंवा सामाजिक सेवेसाठी राजाकडून बक्षीस म्हणून करमुक्त जमीन किंवा गाव देणे. अशा व्यक्तीला इनामदार म्हटलं जात असे. तर जहागिरी म्हणजे एखाद्या सरदार किंवा सेनापतीला संपूर्ण प्रदेशाचा कारभार आणि महसूल वसुलीची जबाबदारी देणे. जहागीरदार त्या भागाचे प्रशासन पाहत असे, महसूल गोळा करत असे आणि गरज पडल्यास राजासाठी सैन्यही उभं करत असे. थोडक्यात सांगायचं तर इनामदारी ही बक्षीस म्हणून दिलेली जमीन होती, तर जहागिरी हा प्रशासन आणि लष्करी सेवेसाठी दिलेला प्रदेश होता. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने जमीन सुधारणा कायद्यांद्वारे या दोन्ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने रद्द केल्या आणि शेतकऱ्यांना अधिक अधिकार मिळाले. अशीच महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी मराठी अपडेटला फॉलो करा आणि पुढचा विषय कोणता हवा ते कमेंटमध्ये नक्की सांगा.